नमस्कार. सोहम साधना ग्रुप सादर करीत आहेत एका कथेचं अभिवाचन. कथेचं नाव आहे भेळपुरीवाला. लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज भंडारी आणि यातील अभिवाचक आहेत महेंद्र डोंगरे आणि क्षितिज भंडारी. तर प्रस्तुत आहे भेळपुरीवाला. समजा संध्याकाळची वेळ आहे. सकाळ आणि रात्र दोघं एकमेकांशी भांडतायत. सकाळचं उष्ण कमी झालेलं, फक्त थोडं प्रकाश राहिलेलं, जसं की जाता जाता सांगतोय की मी उद्या परत येणार. अशा प्रकृतीच्या द्वंद्वामध्ये एक आवाज वेगळाच ऐकू पडतो. भेल वाले भेल, भेल वाले भेल. सगळीकडचं लक्ष वेधून घेणारं हे नित्यनेमाचं पण न कंटाळवाणा वाटणारा आवाज. आवाज जो दुपारचं जेवण खाली नीट पोटात पोचलाही नसावा तरी त्यात खड्डा पाडणारा आवाज. जो परिसरातल्या सगळ्या घराचे आठाणे 1 रुपया जसा चोरून जायचा, अगदी तसा. एक दिवस मी संध्याकाळी ऑफिसवरून परत घरी जात असताना मला एक ओळखीची व्यक्ती दिसल्यासारखं वाटलं. मी गाडी थांबवली नाही, पण असं वाटलं की 2 मिनिटं थांबून मागे जावं आणि बघावं की ती व्यक्ती कोण होती ते. शेवटी मी गाडी खूप पुढे येऊन थांबवली. मागे फिरून बघितलं तर तेव्हा कळलं की आपण फार लांब आलोय. का कोणास ठाऊक, पण एक वेगळीच अस्वस्थता होती. ऑफिसवरून घरी जायला बराच उशीर झाला होता, पण मग आपोआप माझं शरीर डोक्याला न विचारता गाडी युटर्न मारू लागलं, जसं की शरीराला माहित असावं की ती व्यक्ती कोण होती ते. परत त्याच चौकात आल्यावर मी त्याला बघितलं आणि मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. हा तोच भेळपुरीवाला होता जो मला लहानपणी आठाण्या घेऊन जादा बटाटा मार्केट भेळपुरी द्यायचा. मी गाडी अगदी त्याच्या डमरू सारख्या बारीक बांबूच्या स्टँडवर ठेवलेल्या ॲल्युमिनियमच्या ठेल्यासमोर लावली आणि विचारलं, क्या चाचा पहचाना क्या? बेटा, गाड़ी जरा साइड में लगाओगे? सॉरी, माफ करना. अरे नहीं, माफ मुझे करना. ये आजाद दुनिया है बेटा. गाड़ी जिधर चाहिए उधर लगाओ, पर फिर कस्टमर को दुकान नहीं दिखती ना. गिराईक मायूस होकर चला जाता है. मी गाडी हळूच बाजूला लावली. बोल, क्या खाएगा बाबू? हे बोलल्यावर लगेच माझी मान वर त्याच्या चेहऱ्याकडे गेली. लहानपणी हा छोट्या मुलांना असंच विचारायचा. मी एका झटक्यात माझ्या लहानपणीच्या एका संध्याकाळीला पोचलो होतो. क्या खाएगा बाबू? भेल? गीला या सूखा? खट्टा या मीठा या तीखा? भेल खाओगे या सेवपुरी खाओगे? नहीं चाचा, गीला भेल ही देना, मीठा और तीखा ज्यादा. 10 वाला बनाऊं या 20 वाला? 10 नहीं, 20 वाला बना दीजिए. भेळ? हो, मी भेळच खायचो. त्याच पैशांमध्ये जास्त क्वांटिटी आणि जास्त पोट भरून घ्यायचो. शेवपुरी घेण्यात माझ्यासाठी काहीच पॉइंट नव्हतं. आठाण्याची ज्यादा खट्टा मीठा, ज्यादा तीखा, ज्यादा बटाटा मार्के. बाबू, ये 8 आने की भेल से तो 12 आने की भेल हो गई है. मी हसायचो. खरंच एवढ्या एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर ते 1 रुपयाची तरी नाही, पण 12 आण्यापर्यंत तरी पोचायचीच. मी आठवड्यातून 1 दिवस
किंवा माझं नशीब खूप चांगलं असेल आणि बाबा सोमवारी संध्याकाळी दुकान बंद करून घरी बसले असतील आणि त्यांचा मूड खरंच खूप चांगला असेल तर मस्का मारत मारत आठवड्यातून 2 दिवस भेळ खायचो. आता तो मला ओळखू लागला होता. त्याच्याकडे 8 आण्याची किंवा 1 रुपयाचीच भेळ मिळत असे. त्याची ना एक वेगळी स्टाईल होती बनवायची. शेवटी तो लिंबू पिळायचा आणि रसाचा फवारा भेळेवर पडल्या पडल्या माझ्या तोंडाला पाणी सुटत असे. ये लो 12 आने की भेल. मी त्याला 8 आणे द्यायचो, हसायचो आणि सरळ घरच्या दिशेने धावायचो. मला तो 12 आनेवाला बच्चा बोलत असे. का ते तुम्हाला आता माहितीच आहे. मला हे लगेच आठवलं. चाचा, मैं 12 आने वाला बच्चा, याद आया? 12 आने वाला बच्चा. आप मेरे बचपन में मेरे गली में आया करते थे. ज्यादा खट्टा मीठा, ज्यादा तीखा, ज्यादा बटाटा मार के. कुछ याद आया? त्याला काहीच आठवेना. मी खूप प्रयत्न केला पण त्याला काहीच आठवेना. बाबू, अब उम्र हो गई है. तुम्हारे बचपन का यानी मेरे जवानी का तो मुझे मेरी शादी याद है. बरोबर होतं त्याचं. तो वयस्कर झाला होता आणि मी त्याच्यासाठी फक्त एका छोट्या मुलासारखं होतो. कदाचित मी लहानपणी आल्यावर मला बघून आनंदी होत असेल तो. 12 आनेवाला बच्चा म्हणून हसत असेल, पण ते सगळं कोण लक्षात ठेवतं. आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी विसरलो तरी महत्वाच्या गोष्टी कधीच विसरत नाही. त्याच्यासाठी ते त्याचे लग्नाचे दिवस होते आणि माझ्यासाठी मी माझ्या छोट्याशा हाताने घेतलेल्या माझ्या स्पेशल 12 आण्याची भेळ घेऊन घरी धावत जातानाचे दिवस. मी त्याच्याशी बोलत राहिलो. कदाचित वय झाल्यामुळे त्याला काहीच आठवत नव्हतं. आमचं बोलणं चालत होतं आणि तो अचानक रडू लागला. अगदी ढसाढसा नाही, पण मला कळलं इतका. तो अशा प्रसंगाला खूप घाबरत असे. जुनी आठवणी खोदून काढणं वगैरे त्याला झेपत नव्हतं. त्याला कदाचित अल्झायमर्स आजार झाला असावा. बेटे, तुम्हारी शादी हुई है? हाँ? तुम्हारी शादी हुई है? अरे अरे इतना डरते क्यों हो? लेके थोड़ी न जाएंगे उसे. नहीं चाचा, हुई है. याद रखना बाबू, अपनों को कभी ना भूलना. हमेशा याद रखना, क्योंकि अपने ही होते हैं जिन्हें आप बिना किसी शर्त पे प्यार कर सकते हो, बिना किसी शर्त पर गुस्सा कर सकते हो और बिना किसी शर्त पर उनके कंधे से सर रखकर रो सकते हो और बिना किसी शर्त के पेट पकड़ पकड़ कर हंस भी सकते हो. ऐसा कोई है तुम्हारी पहचान में? हाँ चाचा, है ना. मैं तो एक मामूली सा भेलपुरी वाला हूं, पर तुम्हें मालूम है मैंने ये सब किससे सीखा है? मेरे बाबूजी से. वो बहुत हंसमुख आदमी थे. उन्होंने मुझे मेरे बचपन में एक राज बताया था. वो बोलते थे, बेटा जिंदगी एक भेलपुरी ऐसी होती है और हम सब भेलपुरी की चटनियों जैसे होती है.
थोड़ा खट्टा, थोड़ा मीठा, थोड़ा नमकीन, कभी तीखा और कभी कड़वा भी। कड़वा? क्यों? इंसान कभी कड़वे नहीं होते? होते हैं ना बाबू। जिंदगी मुरमुरे जैसी होती है, और ये जो अपने हैं ना, वो हमारे जिंदगी में खट्टापन, मीठापन, तीखापन और नमकीनपन लाते हैं बाबू। कोई भी चीज अगर इधर की उधर हो जाए तो भेल का मजा ही किरकिरा हो जाता है। और ऐसा नहीं है कि सबको एक जैसी भेल पसंद हो। अभी कुछ देर पहले तुमने ही तो कहा था कि तुम्हें भी कुछ कम कुछ ज्यादा डलवा के भेल खाने की आदत थी। वैसे भी सभी को अपने अपने स्वाद के हिसाब से लोग चुनने की आजादी होती है। कभी नोक झोंक तो होती रहती है। यही तो हमारे रिश्ते को और मजबूत बनाती है। जैसे मान लो आज मैं इधर नहीं रहता, तो तुम भेल खा लेते कहीं और जाके। पसंद आई तो ठीक, और ना पसंद आई तो हमारे भेल की कद्र बढ़ जाती है। वैसे तो दोस्ती करनी चाहिए, अनजान लोगों से डरना नहीं चाहिए। बेफिक्री से लोगों से मिलो, उन्हें हंसाओ, रुलाओ, खिलाओ, पिलाओ। क्या मालूम अगला कोई जो कभी अनजान हो तुमसे, तुम्हारा हमसफर, जिंदगी की आखिरी सांस तक रहने वाला दोस्त बन जाए। अरे 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 तुम क्यों रो रहे हो? लो, कर लो बात। मुझे ये सब बातें नहीं करनी चाहिए थी। नहीं नहीं चाचा, ऐसी कोई बात नहीं है। बताओ बेटा, कुछ तकलीफ हो तो? कुछ बिगड़ गया है क्या किसी से? हाँ, मेरी पत्नी के साथ आज सुबह थोड़ी कहासुनी हो गई। मी आणि माझी बायको आम्ही कॉलेजमध्ये होतो। ही अशी काही एकदम झकास अशी लव्ह स्टोरी नाहीये, पण आपल्या सगळ्यांचे स्टोरीज आपल्यासाठी जसे स्पेशल असतात तशी आहे। ती एक पोनीटेल लावायची, आपल्या केसांना एकदम सिग्नेचर, तिच्यासारखी एकदम ओरिजिनल। तिची आई एक काळा टिपका तिच्या डोळ्याच्या बाजूला लावायची आणि ते पुसता पुसता कॉलेजच्या गेटमध्ये घुसायची ती। मी तिला बघितलं कॉलेजच्या तिसरा किंवा चौथा, नाही तिसराच दिवस असावा। मी माझ्या नवीन कॉलेजच्या मित्रांसोबत होतो। तिला बघताच का कोणास ठाऊक माझे कान हळूहळू गरम व्हायला लागले। आतून मोठ्या मोठ्या गरम पाण्याच्या लाटा खालून वर येऊ लागले। माझा लव्ह ॲट फर्स्ट साईट अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये, पण असं वाटत होतं की आपले सिद्धांत जरा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवावेत आणि तिला बघत राहावं। मी नाटकाच्या रिहर्सलला कधीच बसलो नसतो, पण ती म्युझिक मध्ये होती आणि माझा आवाज तेव्हा फाटक्या ढोलासारखा होता।
पण कशी तरी एंट्री मारायची म्हणून बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून मी त्याच्या ग्रुपमध्ये शिरलो. हळूहळू आम्ही बोलायला लागलो. तिचे ते 3 शब्द मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. थोडं खातो का? ऍक्च्युली मी पण माझा डबा आणायला विसरलो होतो आणि नेमका ती माझ्याच बाजूला येऊन बसली. ती एकदम बिनधास्त होती, कोणालाही न घाबरणारी, कोणाच्याही शेजारी बसणारी अशी मुलगी होती. माझ्या समोर डबा नाही दिसला म्हणून ती विचारत होती, थोडं खातो का? माझे कान नेहमीसारखे गरम पडले. मला काय सांगावं हे सुचेना. भूक पण लागली होती, तिच्याशी बोलायचं सुद्धा होतं, पण आणि संधी समोरून चालत आली होती. मी तिच्या डब्याकडे बघितलं आणि मला भरलेल्या वांग्याची भाजी दिसली. मला न आवडणारी वांग्याची भाजी. मला ना असं वाटतं की वांगी मुळातच नाही एवढी खास झकास भाजी नाही. मला त्याला दुनियाभरची मसाला आणि शेंगदाण्याचं कूट टाकून त्याचा स्वतःचा फ्लेवर मारून त्याला जबरदस्तीची भाजी तयार केली जाते. पण मी चुकलो होतो. त्या एका घासाने माझं सगळ्या भाजींकडे बघण्याचं दृष्टिकोनच बदलून टाकलं होतं. वांग्याला एक वेगळाच फ्लेवर असतो आणि शेंगदाण्याचं कूट त्याला खरंच ओव्हरपॉवर नव्हतं करत. खरं तर वांगी आणि त्याच्या वाटण्याचा मसाला चपाती सोबत माझ्या तोंडात हातात हात घालून सोबत नाच करत होते. मी त्या सागरात प्रवेश केलं होतं जिथे आजपर्यंत माझी नजरच गेली नव्हती. खरंच ते भरलेले वांगे जादुई होते की बनवणारी व्यक्ती हेच कळेना. मी एका झटक्यात विचारलं, हे कोणी बनवलंय? मीच. मी ऐकता ऐकता माझं पहिला घास न संपवता दुसरा घास माझ्या तोंडाला टाकला आणि बोललो, खूप जादुई आहे. ती हसली. मी तिला सांगितलं की मला वांगी मुळातच आवडत नाही, पण तिने माझं दृष्टिकोन बदलून टाकलं होतं. आमच्या गप्पा चालूच असायच्या. रिहर्सलच्या ब्रेकमध्ये आम्ही डब्बा शेअर करायचो आणि डब्बा शेअर करत करत आम्ही एक घर शेअर करू लागलो. आमच्या लग्नानंतर आमचं एकमेकांवरचं प्रेम खूप वाढत गेलं. पण एका काळानंतर ते कुठेतरी थांबून गेलं. आणि असं नाही की आमचं प्रेम कमी झालं, पण कुठेतरी हरवून गेल्यासारखं वाटायचं. असं वाटायचं की त्या डब्याची, टिफिनची जादू कुठेतरी हरवून गेलेली आहे. जादूगर बदलला होता का? नाही, जादूच कमी झाली असावी असं विचार करत मी रोज ऑफिसमध्ये जायचो. ती प्रॉन्स रस्सा खूप छान बनवायची. का कोणास ठाऊक, पण त्या प्रॉन्स बिर्याणीची मजा आत्ताही तशीच्या तशीच होती. मी मार्केटवरून तिला प्रॉन्स आणून दिले आणि गृहीत धरलं की त्याचा बिर्याणीच बनवणार ती. मला असं वाटत होतं की ती माझ्या मनातला ओळखून घेईल. हल्ली आम्ही जेवणाबद्दल कमीच बोलायचो, पण खरं तर माझी इच्छा प्रॉन्स बिर्याणी खायची झाली होती. सकाळ सकाळी मला प्रॉन्स रस्स्याचा खमंग आला आणि माझा मूड पूर्णपणे खराब होऊन गेला. मी बायकोवर चिडलो. तिला खूप खूप काही बोललो.
आणि इतक्या दिवसानंतर फ्रस्ट्रेशन दोघांनी एकमेकांवर काढून टाकला. खरं तर प्रॉन्स रस्साची काहीच चुकी नव्हती, नाही माझ्या बायकोची होती. पण मी तिथून रागाने दरवाजा आपटून ऑफिसला निघून गेलो. मी माझा थोडा खातो का ते, अहो जेवण तयार आहे पर्यंतची पूर्ण कथा भेळवाल्या चाचा समोर मांडली. बाबू, नोक झोंक तो चलती रहती है. जहाज को तूफान के लिए तैयार रहना पड़ता है, तभी तो उसकी असली परीक्षा शुरू होती है कि नहीं बाबू? कहने का तात्पर्य ये है कि भले कोई नोकझोंक हो या कोई छोटा मोटा झगड़ा हो, फिर भी अपनों को कभी ना भूलना चाहिए. अपनों से हमेशा प्यार करना, हमेशा याद रखना. रखना याद इस बुज़दिल दिलों के ज़माने में, क्योंकि ठगी करने वाले हंसी तो बहुत मिलेंगे, पर समझने वाली सच्ची डांट और फटकार कमी देखने को मिलती है. बेटा बेटा, मायूस मत होना, थोड़ा समय देना, सब ठीक हो जाएगा. समय सब ठीक कर देता है बाबू. हे सगळं ना मी कोणाच्या ना कोणाच्या तोंडातून ऐकायचो, पण भेळवाल्या चाचाने म्हटल्यावर एक वेगळाच खोल अर्थ माझ्या समोर उभा राहिला. त्यांचे हे शब्द ऐकून मला त्यांचा यातनेचा थोडासा का होईना अंदाज देत होते. त्यांच्या प्रत्येक शब्द आणि वाक्यात अर्थ दडलेलं होतं. कदाचित ह्यालाच अनुभवाचे बोल म्हणत असतील. त्याची बायको 3 वर्ष आधी वारली होती. त्याचा एक कमावता मुलगा आणि मुलगी होती. मुलगा वयाच्या 18व्या वर्षी जो गल्फला गेला तो कधी परतलाच नाही. मुलीचं लग्न झालं. काय सांगावं, फक्त तो आणि त्याची बायको 45 वर्षापासून दीड खोलीच्या पागडीत चाळमध्ये राहायचं. आता तर तीही नव्हती. तो नेहमी गरीब मुलांना, मजदूर मुलांना आणि कधी कधी शाळेच्या मुलांना विनामूल्य भेळ खाऊ घालायचा. त्याला बघून असं वाटायचं की खरंच हा आपला वेळ घालवण्यासाठी भेळ विकतोय, पैसे कमवण्यासाठी नव्हे. खरंच तो आता किती एकटा वाटत होता. मी त्याच्या बाजूला उभा राहून त्याच्याशी बोलून त्याचे एकटेपण दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. पण कदाचित आपल्या सगळ्यांचे एकटेपण आपलेच लोक पूर्ण करू शकतात. मला माझे लोक दिसू लागले, ज्यांच्याशिवाय खरंच मी खूप एकटा पडलो असतो. माझे बाबा, आई, मित्र, बायको, सगळेच. आपण खरंच एकटे जगू शकतो का? माझ्यात एक कृतज्ञतेची भावना खरंच 10 पटीने वाढलेली होती. तो एकटा असून किती पूर्ण होता. त्याला आता आयुष्यातून काहीच नव्हतं पाहिजे. तो फक्त हसायचा आणि विचारायचा, क्या खाएगा बाबू? आणि मी इथे सकाळी सकाळी बायकोशी प्रॉन्स बिर्याणी ऐवजी प्रॉन्स रस्सा का बनवलाय म्हणून भांडत होतो. स्वतःचा खूप राग येत होता. पण कुठेतरी एक समाधानी भावना माझ्या मनात शिरली.
आपल्याकडे भांडण्यासाठी कोणीतरी आहे, आणि याच्याकडे पाऊण तासापूर्वी बनवून झालेल्या भेळचा एक घास मी खाल्ला आणि मला ती संध्याकाळ आठवली जिथे सकाळ आणि रात्र द्वंद्व करत होते. थंड हवा गरम जमिनीवर पसरत जात होती. पाऊण तास झाल्यामुळे ते पूर्ण नरम पडून गेलेले. पण तुम्हाला सांगतो, चव एकदम तशीच्या तशीच. अच्छा अच्छा, आप तो झूठ बोल रहे हो. क्या? आपने कहा था हमारे बचपन का यानी आपके जवानी का तो सिर्फ आपको आपकी शादी याद है, पर भेल तो अब भी जवानी जैसे बनाते हो. हाँ? तो पण हसला. माझं स्पेशल भेळ मी संपवलं आणि कागद एका दूरवर ठेवलेल्या सफेद गोणीमध्ये टाकलं आणि माझ्या गाडीच्या दिशेने वळलो. तेव्हाच काही शाळेची मुलं भेळ खायला आली. क्या खाएगा बाबू? अंकल अंकल, मेरे लिए 10 वाला बनाना, ज्यादा तीखा, ज्यादा खट्टा मीठा और हाँ हाँ ज्यादा कांदा मार के बनाना. हाँ. ए, तू फिर आ गया? ये तो 15 रुपए वाली भेल हो गई है. आज से मैं तुमको 15 रुपए वाला बच्चा बुलाऊंगा. मी गाडीकडे पोचलोच होतो की हे ऐकून परत मागे वळलो. लहानपणी मी याच्यासाठी 12 आनेवाला बच्चा होतो आणि आता हा शाळेत जाणारा छोटा मुलगा यांच्यासाठी 15 रुपयावाला बच्चा झालाय. जाता जाता एक वेगळंच ओझं माझ्या मनात राहिलं आणि विचार केलं की अशा किती लोकांच्या जीवनातला एक महत्वाचा भाग झाला असेल हा भेळपुरीवाला. ऑफिस मधून निघालो तेव्हापासून फोन सायलेंटवर होता आणि बायकोचे बरेच मिस कॉल झाले होते. मी हे बघितल्यावर लगेच तिथून निघायचं ठरवलं. फोन रिंगरवर ठेवला आणि खिशात ठेवता ठेवता बायकोचा टेक्स्ट मेसेज आला, लवकर घरी ये, प्रॉन्स बिर्याणी बनवली. धन्यवाद. धन्यवाद.